मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? तर विवेक यांनी ह्या ब्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो. आणि आज विषयही तसाच आहे. आमच्यासाठी एक स्पेशल डे आहे ती ज्या आमच्या दोघंही एका दिवशी म्हणजे आईबाप झालो. तर म्हणजेच आज आमच्या लाडक्या साईचा वाढदिवस आहे. तर आता आणखीन तो झोपलेला आहे. तर आता त्याला उठवतो जाऊन. आणि मित्रांनो, जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करत जा आणि तुमच्या कमेंटही पाठवत जा. तर मला तुम्ही कुठून पाहताय? कारण आत्ताच्या ह्या एक दोन म्हणजे वर्षाच्या जर्नीमध्ये आम्हाला खूप सबस्क्रायबर लोक भेटले. बाहेर गेलेलो म्हणजे गावी गेलेलो, येताना जाताना त्यांनी पण ते बोलतात की आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो. आणि रोहात पण आता जाता येता भेटतायत लोक. तर नक्की कमेंट करत जा किंवा तुम्हाला काय वाटेल ते बोलत जा, म्हणजे मला आम्हाला समजेल की तुम्ही पण आमचे व्हिडिओ पाहत आहेत. तर चला, आजचा डे कसा स्पेशल करता येईल साईसाठी ते पाहू. आणि आज काय काय करणार आहोत त्याच्यासाठी ते पण तुम्हाला आम्ही दाखवतो. बघा आमचे महाराज झोपले अजून. अरे बड्डे बाय कसं काय झोपला इथं? अरे बापले, अरे किती वाजल्या? शाळेत जायचंय, चॉकलेट वाटायचे. चलो. हा हॅपी बर्थडे साई हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर साई. हॅपी ए नंगू झोपला काय? नाही. लाजरी महिना. बघा आज बर्थडे बॉय आहे त्याच्यामुळं युनिफॉर्म नाही घातला. अरे प्रेशर आला. जा 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 या जाऊन ये. मित्रांनो, आता शाळेत पोचलोय साईच्या. आता वर्गात चाललंय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर साई. हॅपी बर्थडे टू यू. मेनी गॉड ब्लेस यू. मेनी गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. उदंड आयुष्य लागतो. दीर्घायुष्य. तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो आता मी आता आलोय शाळेत. हा, बोला बोला बोला. अरे मला तर बोलू दे. आणि मी तर शाळेतून आलो, सांगतो बोला. तर मित्रांनो, आता ह्याला शाळेतून घेऊन आलो. मित्रांनो, तुम्ही बघितलं सकाळी शाळेत सोडला आणि शाळेत सगळ्यांना चॉकलेट वाटली मॅडमनी. आणि म्हणजे क्लास टीचर आहेत त्यांच्या, तर त्यांनी खूप सपोर्ट केला. तर थँक्यू मॅडम. बोल. तर त्या मॅडमचे खूप खूप धन्यवाद. आलं आणि आता बड्डे बॉयचा ड्रेस आणायचा. पण ड्रेस आणायच्या अगोदर काय माहितीये का चॉईस इथं? माहितीये? लहान आहे का? नहाने का आंघोळ केलं नाही. नाही केलं आंघोळ? चला आता पोहायला जाऊ मित्रांनो. आंघोळ केलं नाही? मूर्ख, नालायक, बेअक्कल, बेहया. बेमुदा. काय यार मित्रांनो, आता आम्ही चाललोय डॅम वरती. त्यामुळे नाही. छोटासा डॅम आहे पण तिथं आम्ही जाणार आहेत. आणि थोडं आता ह्याला थोडं एंटरटेन करून आणतो, कारण सकाळपासून खूप नाराज होता. तर हे खूप सिरियस आहे. आम्ही रोहाला आलेलो आहेत पण त्यांना आयसीमधून बाहेर काढलं, पण ते अजूनही अन्न पाणी काही खात नाहीत. तर मित्रांनो खूप काळजी लागली. त्यामुळं बड्डे सेलिब्रेट कसं करावं हे आम्हाला समजत नाही. पण मित्रांनो, आता तुम्हाला माहिती आहे त्या लेकरासाठी तेवढं तरी करायला पाहिजे म्हणून. आणि व्हिडिओ टाकतोय. तुम्ही म्हणाल की एवढे सिरियस कंडिशन तुम्ही व्हिडिओ टाकताय, व्हिडिओ बनवताय, पण मित्रांनो आम्ही काही गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करत नाही म्हणून काही लोक असा गैरसमज करतात ना की खूप बेकार बेकार बोलतात. आणि एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगते मित्रांनो, आम्हाला काही फिलिंग्स नाहीत का की बाबा बोलायचं नाही बोलायचं. कसं उघड सांगितलं तरी पण बोलतात की व्हिडिओची टीआरपी. हे बघा मित्रांनो, हे व्हिडिओ म्हणजे आमचं एक लाईफ आहे आणि आम्ही एक काम असतं ना मनापासून करायचं. आमच्या डेली ब्लॉग किंवा एखाद्या सामान्य माणसाची लाईफ लाईन किंवा आयुष्य कसं जगतो आपण, किंवा घरात काय प्रॉब्लेम असतात काय नाहीत, हे सर्व तुम्हाला सांगतो. आणि 2 वर्ष झालं माझ्या घराला खूप
नजर लागली. कारण 2 वर्षापूर्वी तुम्ही पाहता आमचे व्हिडिओ होते. खूप खुश होतो आम्ही. आणि मित्रांनो आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगितलेली नाही. केल्यानंतर मी एन्जॉय करते कारण त्या दोघांना खूप मस्ती करायची असती. तर आजचा दिवस आम्ही साईसाठी काढला, आमची दुःख बाजूला ठेवून. तर सांगा नक्की कमेंटमध्ये की जगणं ह्यालाच म्हणतात का आणखीन काय. प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा. जिंदगी गम का सागर भी है, उसे हर दिल को गाना पड़ेगा. वेलकम बॅक मित्रांनो. आता आम्ही घरी आलोत आणि फ्रेश झालोत, पाण्यामध्ये मस्ती करून आणि तसंच फिरलो सगळ्या रोहामध्ये. आणि हे बघा इथे हे कोण पागल माणूस आहे. इथे हे पोरगा, हे आहेत बलून्स आणि सगळी तयारी झाली. तुम्हाला कॉम्बिनेशन कसं आवडलं बघा 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 ब्ल्यू व्हाईट कॉम्बिनेशन आहे. आणि साई पप्पाने ड्रेस घेतला का नाही? म्हणलं की सकाळी तर घ्यायचं नाही बाबा तुला ड्रेस. पप्पा हकदार आहे येणार हकदार नाही, तू हकदार आहेस, पप्पा घेणार, म्हणजे जिम्मेदार आहेत. आता दाखव मग कसला ड्रेस आणला पाहू तरी आम्ही जरा. दाखव ना, रिव्हील कर तुझा ड्रेस. ड्रेस आम्ही संध्याकाळी बर्थडेला दाखवणार. हे बघा इथं आणून ठेवलाय हा ड्रेस. आणि भाई सबर रखो हॅपी बर्थडेचा. भाई सबर रखो, इकडे इकडे. सबर भाई सबर रखो, सबर रखो. कुठून जाईल फुगा. मतलब पुढे जाएगा. तर घरामध्ये सर्वत्र असा पसारा पडलाय. तो ॲज युजल पडलेलाच असतो नॉर्मल असताना. तर तो आवरतो आणि मग बोलतो तुमच्यासोबत. आणखीन काय करायचंय? काही स्पेशल नाही ना आज. काही सांगायची गरज का? साईचा बर्थडे हा ही स्पेशल आहे. पण बाकी काही स्पेशल नाही ना. काय बाकी? म्हणजे कुठे बाहेर जाणार आहे, काय सेलिब्रेशन करणार आहे? वो तो एक राज की बात है. नाही, आपण घरीच बनवूया. होई सबर का फल मीठा होता है. बरं, फुगवा फुगे आणि सगळे फुगे फुगून झाल्यानंतर मला सांगा, मी घरातला आवडते. इथं दोघं बापले बर्थडेची तयारी करत आहे. मी आता घरातलं आवडते. आता मी आवरून घेते घरातलं. अशा पद्धतीने सगळं आवरलंय, असं मस्त करून घेतलंय. का मी पण बघा सगळ्या बलून्सचा पाऊस पडलाय इथे. आता इथे असं लावणार होतं आम्ही. तर इथे खुर्ची ठेवली आमच्या सोफ्याची. तर आता बघू कुठे राहील. हे बघा मांडीवर बसून खाणारा कुत्रा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे सजावट केलेली आहे, तुम्ही बघितलंयच. पण एकदम साध्या पद्धतीने करतो आम्ही बड्डे. त्याचे फ्रेंड सर्कल आलेले आहेत. तर तो बघूया. हा भूत आला, भूत भूत भूता काय ओईला भूत. भूत के मुंह में थप्पड़ लगा दिया. वाह 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 वाह. भूत के मुंह में थप्पड़ लगा दिया. वाह वाह. सोड दिला, सोड. स्पेश साईनाथ इकडे. बसा खाली, बसा खाली बसून खेळा काहीतरी. तर मित्रांनो आता मला पण म्हणजे पूर्ण डेकोरेशन करून खूप घाम आला आहे. तर आता बड्डेची वेळ आली. तर आपण आता बड्डे करूया. चल. पहिलं तू खाशील. तर काय भेटला? रॅम्बो.
रॅम्बो झाला. साई अरे दीदी तू कैसे आ गई इधर? अरे चल.